यवतमाळमध्ये एसटी बसच्या अपुऱ्या सेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मनपूर, मसोला, अर्जुना, किन्ही आणि परिसरातले शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी यवतमाळला ये-जा करतात। मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशा बस उपलब्ध नसल्यानं त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय। सकाळच्या वेळेत बस उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात उशिरा पोहोचावे लागते, तर सायंकाळी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी बस मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना तासनतास बस स्थानकावर थांबावे लागते। मनपूर हे जंगलालगतचे गाव असल्यानं उशिरा घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झालाय। तसेच सध्या धावणाऱ्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यानं विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचे आपने म्हटलंय। या पार्श्वभूमीवर मनपूर ते यवतमाळ सकाळी 11:15 आणि यवतमाळ ते मनपूर सायंकाळी 5:30 वाजता विशेष बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीनं यवतमाळ आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा विचार करून मागणी तातडीने मान्य करावी, अन्यथा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी आपचे जिल्हा प्रमुख मुबीन शेख, प्रशांत देवकते, अविनाश धनेवार, आकाश चमेडिया यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यवतमाळ शहर जवळच्या अनेक गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी यवतमाळ शहरात पोहोचतात, परंतु विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरात पोहोचण्यासाठी व शाळांची सुट्टी झाल्यावर गावात घरी परत जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहेत। आर्नी रोडवरील मनपूर, मसोला, अर्जुना, किन्ही व यवतमाळ या रोडवर अनेक विद्यार्थ्यांना गावातून यवतमाळात येण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होतो, तसेच शाळा सुटल्यानंतर गावात घरी परत जायला उशीर होतो। तरी त्या संदर्भात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आगार प्रमुख साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले आहे की मनपूर ते यवतमाळ व यवतमाळ ते मनपूर एक अतिरिक्त स्पेशल बस सेवा सुरू करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होणार, शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना वेळ होणार नाही, तसेच परत गावाकडे घरी जाण्यासाठी त्यांना उशीर होणार नाही। त्या संदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज आगार प्रमुख साहेबांना विनंती करण्यात आली आहे की मनपूर ते यवतमाळ सकाळी 11:15 वाजता व यवतमाळ ते मनपूर परत घराकडे जाण्यासाठी सायंकाळी 5:30 वाजता एक स्पेशल अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात यावी। लवकरात लवकर विद्यार्थ्यांची या मागणी मान्य करण्यात यावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही आंदोलन उभारू, ते करण्यास आम्हाला भाग पडू नये अशी विनंती आम्ही आगार प्रमुख साहेबांना करत आहोत। न्यूज एक्सप्रेस करिता यवतमाळ प्रतिनिधी अक्रम दिवानेची रिपोर्ट।